हा टाक दादा एकदा. काका काय म्हटलं ऐकलं का तुम्ही? एकदम बेस्ट. ऍक्च्युली हे लाईव्ह आहे ना, हे कस्टमरला सुद्धा भेटत नाही. ऐका ना, हे कस्टमरला पण का भेटत नाही माहिती का? ऐका ना, जळू त्या ते कस्टमरला पण आहे ना, हे लोक तिकडनं भाजून मग प्लेट मध्ये सर्व करतात. हे आपल्यासाठी स्पेशल सर्व्हिस आहे. हो काय करायचं? काका काका तिकडे आहेत. काकी तिला म्हणा आगाऊ आगाऊ. तिला हॅपी न्यू इयर केलं तू? चला हॅपी न्यू इयर कर तिला. हा काय काय बोल. हा बोल तू तिला बोल बेबी. बेबी बोल ना बेबी. तो फक्त तिच्या आईलाच बोलते. हॅपी न्यू इयर कर ना काकी. हॅपी न्यू इयर कर. कस्टमर जेव्हा स्टार्टिंगला चेकिंग करतात ना, तेव्हा त्यांना हायटी असते, कॉफी चहा परत आपला भजी असते, कधी मिसळपावरती जास्त क्राऊड असतं. सकाळी 7-8 नंतर बार्बेक्यू चालू होतं. त्यांचा इंटरव्ह्यू घेत आहे मी. त्यांची परमिशन पण घेतली मी की यूट्यूबवर मी टाकणार आहे म्हणून. नाईट मोड मध्ये का? नाही मोडलं त्यात. त्याने ते हे भेटलं. काय सांगशील कसं एवढा क्राऊड आला? आणि ते जेवणाचं कसं मॅनेज? एकाने ऑर्डर दिला हा, एकाने दिला तो डिश आला. आजच्या दिवशी आपलं ट्रेन लागून जातात, त्यामुळे ट्रेनचं काही नसतं. कस्टमर आलेले फक्त त्यांना ट्रेन व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतात. फक्त कॉटेजसाठी फक्त मेन्यू वेगळा होता 31ला आणि बाकीच्या टायमिंगला. अच्छा, कॉमन मेनू ठेवता मग तुम्ही क्राऊडच्या दिवशी. मग दिस इज हाऊ मॅनेज. अच्छा. अरे त्यांचं एक काय म्हणते सिक्रेट इन्ग्रेडियंट राहिलंय ना. बस बाकीचे काम करतात. काल कसं मॅनेज केलं तुम्ही? काल बार्बेक्यू नव्हतं. नाही नाही बाकी स्टाफ होता. वाव, मॅरिनेट मस्त केलं. सनेश पहिले तिला करू द्यायचं असतं ना. एक थांब जरा.